भुसावळ शहरातील दक्षिण भागाला पाणी पुरवठा करणारा नाहटा चौफुलीवरील 19 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ सद्यस्थितीतला अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे। जवळपास 44 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा जलकुंभ महामार्गाच्या चौपदरीकरणात संपादित झाल्याने पालिकेला तब्बल 1.5 कोटीहून अधिक रुपयांची भरपाई मिळाली आहे। प्राप्त रकमेतून नवीन जलकुंभाची उभारणी अपेक्षित होती। 5 वर्ष उलटून गेली तरी या जीर्ण जलकुंभाची नवीन उभारणी करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे हा धोका निर्माण करणारा जलकुंभ सध्या देखील वापरात असल्याने ही परिस्थिती विषाची परीक्षा घेण्यासारखंच आहे। असे असूनही पालिका प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष का केलं जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे। परिणामी जीर्ण झालेल्या जलकुंभाचे प्लास्टर व कॉन्क्रीटचे तुकडे खाली कोसळतात। काही भागातील पायऱ्यांचीही मोडतोड झालेली आहे। हा जलकुंभ महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला असल्याने या जलकुंभाजवळून वाहनांची व नागरिकांची सतत वर्दळ असते। दुर्दैवाने हा जलकुंभ कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, हे मात्र निश्चित। वाहतूकदारांसह नागरिकांची सुरक्षा पाहता पालिका प्रशासनानं झोपेचं सोंग घेऊन भविष्यातील होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेबाबत उपाययोजना करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ।